नमस्ते मित्रांनो, आपण निघालेलो वाजवायला. म्हणलं जाता जाता शुभम सरांना भेटून जावं म्हणून चालतो DS फोर्ट फॅक्टरी. आपण एक वस्तू बी घेतलेली, म्हणलं त्यांना दाखवावं म्हणून दाखवली. त्यांनी बघितलं उघडून. आता आम्हाला टेस्टिंग करायला काय टाइमिंग नव्हता, मला पण जायला उशीर झालता. त्यांना दाखवला विषय निघालो. नवीन रस्ता गुळगुळीत झाल्यामुळे आपण बी गेलो, सळनाळीत पोहोचलो डायरेक्ट वेजे गावातच. गेल्या गावात बघतोय तर जिकडे तिकडे बॅनरच बॅनर. दुपारचं उन्हात तानाचं गेल्यामुळे कस तरी होत होतं. मग स्टिंग घेतली आणि केली दुमती. तेवढ्यात आपल्याला फोन आला, ताप्यातलं सगळं प्लेअर जागेवर पोहोचलं होतं म्हणून. गेलो आपण पण. गेल्या आपल्याला सना मास्तरनं राम घातला ना, आपण पण त्यांना नमस्कार घातला. गाडी पाशी गेल्यावर बघतोय तर सगळं प्लेअर तयारीत बसलं. गाडवाल्या मालकाची पण सगळी तयारी झाली. गाडा बिडा सजवून मग आपण पण चढीवला 6 जण राहिला तापा उभा. आमचा बाजा करून निवांत झालो. तोपर्यंत इकडे मगेश भावानं हलगी ग्रुप आणला गाडा वाजवते. मग आपलं बी नियोजन झालं चालू. वाजत गाजत आमचा बी गाडा लागला रस्त्याला. गावात येऊन बघतोय तर जिकडं तिकडं गाड प्रत्येक गाड्याला वाजत. यात्रेला पहिल्यांदाच आल्यामुळे आपण पहिल्यांदाच गाडं पण वाजवलेलं. तुम्ही कुठली जत्रा बघितली का गाड्याची? बघितली असली तर आपल्याला कमेंट करून नक्की सांगा. बघा इकडे नियोजन, बघेल तिकडे दाडदाड आणि काडकाड सगळीकडे चाललं. तेवढं तिकडे आपल्याला नाथसाहेब हलगी ग्रुप खरसुंडीचा दिसला. त्यांची जेल काय गेलो. तोपर्यंत इकडे आपल्या भावानं गाडा आणला. सक्का भावानं असला तरी अक्का जीव आहे आपला. कसा आहे नियोजनाचा बादशाह. नादातच बाद इशे आहे का नाही. जाईल तिथं भावाचीच हवा आहे. हॅशटॅग फारुख भाई. भावाला भेटून आलो माघारी. तेवढ्यात इथं चाललेलं गाड्यांचं बैल बुजवायचं. एवढ्यात इकडे एवढं नेटन काय वाजतंय म्हणून मागं बघितलं. तेवढ्यात इकडे कावर रावी कांबळी. बघेल तिकडे गर्दी सगळीकडे सगळ्या गर्दीतनं नील झाल्यावर इकडे आलो तासाभरानं. इथं चाललेलं लस्सी वाटप. मग आवी मास्तरनं आपल्याला एक लस्सी आणली. इथं झाली भेट आपल्याला आंधळेकरांची. त्यांना बोलून आलो पुढं आणि फोडली लस्सी. तेवढ्यात इथं चाललेल्या हलगेवाल्यांची जुगलबंदी. गेलं त्यांची जुगलबंदी बघा. गडी 100 बडकर एक तयार वाजवत होते. त्यांचं वाजवण्याचं नियोजन बघितलं ना, आपली भेट झाली आपल्या पाहुण्यांसोबत. त्यांना भेटून पुढे गेल्यानंतर आपली भेट झाली श्रीनाथ साहेब हलगी ग्रुप खरसुंडीच्या मास्तर बरोबर. त्यांना घेतलं ब्लॉग मध्ये आणि तिथनं गेलो डायरेक्ट गाडा मालक शेठच्या घरी. गाडा घरी गेल्या त्यांनी बैलांचं सगळं पूजन करून घेतलं आणि माणसं बसवली जेवायला. सगळी संघटना जेवाय बसवली ना. आपल्याला झालता घरी जायला उशीर, त्याच्यामुळे आलो निघून. आल्यानं बघतोय रस्त्यानं गाडीने काय जागा नाही. बघल तिकडे ट्रॅफिक. म्हणलं बघू ट्रॅफिक कशा जाय. तरी हे नियोजन चाललेलं पुढं. गाडी लावली साईडला आणि म्हणलं तुम्हाला पण दाखवावं नियोजन. गेलो पुढं. तिकडं सगळा नाद्याबाद विषयी ठिकाणात चालला सगळं. मग म्हणलं पुढे बी जाऊन बघावं आज कसं काय नियोजन चाललंय. लाईटीचा कागद त्या डीजे पण वाचतं म्हणून पुढे गेलो. हे तर सगळं बघल तिकडं चकमक. तेवढ्या तिकडं प्लेअर आपला गाठला टायलीत. यात्रेचं नियोजन बघून तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.